ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब उद्या पत्रकार परिषद घेणार। रामदास कदमांच्या आरोपांनंतर घेणार पत्रकार परिषद। बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूसंदर्भात देखील अनिल परब खुलासा करणार। एआयच्या युगातही मराठी अभिमानाने उभी राहावी, मराठी भाषा समृद्ध भाषा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार। मुंबईत आजपासून 9 ऑक्टोबरपर्यंत अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा केला जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये सप्ताहाचं उद्घाटन। यावेळी मराठी ॲपचा लोकार्पण तसंच टपाल तिकिटाचा अनावरण सोहळा संपन्न। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर विविध विकास कामांचा शुभारंभ करणार। 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन, मेट्रो 3चाही शुभारंभ करणार। सायबर जागरूकता महिना ऑक्टोबर 2025चं उद्घाटन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते समारंभाचं उद्घाटन। कार्यक्रमाला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री राणी मुखर्जी उपस्थित। गट प्रमुख कोण आहेत हे लहान मुलांना सुद्धा माहिती। शिंदेंचा मेळावा हा फक्त टीका करणारा। ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा। उद्धव ठाकरेंचा उद्या पुणे दौरा। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाखा प्रमुखांसोबत साधणार संवाद। म्युझिक संकुलाचं देखील करणार उद्घाटन। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। 11 ऑक्टोबरला मराठवाड्यामध्ये निघणार मोर्चा। शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याचा ठाकरेंचा अल्टिमेटम। सायबर जागरूकता महिना ऑक्टोबर 2025चं उद्घाटन। सध्या सायबर गुन्ह्यांचं नवीन आव्हान। 3ऱ्या वर्गापासून सायबर गुन्ह्यांचे धोके शिकवणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। उद्धव ठाकरेंचे आभार, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले। उद्धव ठाकरे विकासावर बोललेच नाही। देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली। धनंजय मुंडेंची आमदारकी 4 महिन्यामध्ये रद्द होणार। राजकारण संपेल म्हणून बहिणींसोबत एकत्र, करुणा मुंडेंचा दावा। भारतात लोकशाहीसाठी मोठा धोका। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका। लोकशाहीवरील हल्ला हे भारतातील सर्वात मोठं आव्हान असल्याचं राहुल गांधींचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंचं भाषण विकृती दर्शवणारं। महाराष्ट्राची जनता ठाकरेंना गंभीरतेने घेत नाही। महाराष्ट्राला कळलं आहे की कोण खरं कोण खोटं। मंत्री बावनकुळेंची ठाकरेंवर टीका। आरक्षण न मिळाल्यास हिंदू धर्माचा त्याग। बंजारा समाजाच्या दसरा मेळाव्यात रविकांत राठोड यांचा इशारा। विधानभवनातील राडा प्रकरणी नितीन देशमुख यांना हायकोर्टाचा दिलासा। याचिका निकाली निघेपर्यंत देशमुखांचा तपास थांबवा। एकतर्फी तपास करू नका, कोर्टानं पोलिसांना फटकारलं। मनोज जरांगे मनोरुग्ण। ओबीसी नेत्यांच्या बैठकीला मला निमंत्रण नाही, बोलावलं तरी बैठकीला जाणार नाही। लक्ष्मण हाके यांचा जरांगेंवर हल्लाबोल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अचानक साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहाला भेट। पार्किंगमध्ये तुटलेल्या फरशा तात्काळ बदलण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। 1994चा GR तातडीने रद्द करा। विखे पाटील आणि फडणवीसांनी घोळ घालू नये। समान आडनाव असलेल्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करा। दिवाळीनंतर सरकारला जड जाणार। जरांगेंचा महायुतीला पुन्हा एकदा इशारा। तू माझ्या नादी लागू नको। जरांगे यांचा धनंजय मुंडेंना सज्जड दम। तुम्ही लोकांच्या ताटातलं खाल्लं त्याचं काय। जरांगेंचा पंकजा मुंडेंना सवाल। बीडमधले मराठी आता शहाणे होतील। तुम्ही बंजारा समाजाचं आरक्षण का घेतलं। धनगर मुस्लिमांच्या आरक्षणासाठी लढणार, शेतकऱ्यांसाठी लढणार, ऐतिहासिक आंदोलन करणार। मनोज जरांगेंचं वक्तव्य। शिंदेंच्या शिवसेनेकडे विचारधारा नाही। शिंदेंच्या टीकेला कवडीची किंमत नाही। भास्कर जाधवांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका। वॉशिंग मशीनमध्ये काही जण स्वतःला स्वच्छ करून घेतात। शिंदेंनी भाजपकडून छोटी वॉशिंग मशीन आणली असावी। चौकशीच्या भीतीने राजन तेलींचा पक्षप्रवेश। राजन तेलींच्या शिवसेना पक्षप्रवेशावरून भास्कर जाधवांची टीका। नागपूरमध्ये काँग्रेसची 2 दिवसीय विचारमंथन कार्यशाळा। 4 आणि 5 ऑक्टोबरला होणार कार्यशाळा। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यशाळा। पैठणमध्ये बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा। हैदराबाद गॅझेट लागू करा। एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण द्या। मोर्चातून बंजारा समाजाची मागणी। परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा। जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानीचा विराट मोर्चा। कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। नवी मुंबई पालिकेच्या विरोधात कामगारांचं उपोषण। उद्यान विभाग कामगारांना वेतनवाढ मिळावी उपोषण करत कामगारांची मागणी।
कोल्हापुरातील रस्त्यांवरून अधिकाऱ्यांची कानपिळणी. राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं. कंत्राटदारांचे खिस्से भरण्याचं काम करतायत का? क्षीरसागर यांचा पालिका अधिकाऱ्यांना सवाल. जेजुरीच्या मार्तंड देवस्थानच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी 1,11,00,000ची मदत. मुख्यमंत्री फंडसाठी देणार 51 लाख तर 60 लाख रुपयांची करणार वस्तू स्वरूपामध्ये मदत. पुण्यामध्ये पंचायत समितीच्या कार्यालयासमोर दिव्यांगांचं आंदोलन. जुन्या जिल्हा परिषदेची लिफ्ट बंद. दिव्यांगांचं आंदोलन. प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेसचं योगदान. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये काँग्रेसचं योगदान. वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीमध्ये चेक सुपूर्द. नागपूरमध्ये काँग्रेसची 2 दिवसीय विचारमंथन कार्यशाळा 4 आणि 5 ऑक्टोबरला होणार. कार्यशाळा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन. पैठणमध्ये बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा. हैदराबाद गॅझेट लागू करा. एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण द्या. मोर्चातून बंजारा समाजाची मागणी. धाराशिवमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष करणार आंदोलन. शेतकऱ्यांना भरीव मदत करावी. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची मागणी. पुण्यातील खेडमध्ये अभिजात मराठी भाषा दिन साजरा. कविता आणि काव्य वाचन कार्यक्रमाचं आयोजन. सिल्लोडमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या गेटला बांधलं सडलेल्या पिकांचं तोरण. ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. परभणीत शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन. कार्यालयामध्ये जाऊ देत नसल्यानं आंदोलन. गडचिरोलीमध्ये सामुदायिक प्रार्थनेतून मुलांवर संस्कार रुजवण्याचा उपक्रम. मुलं दररोज सकाळ संध्याकाळ प्रार्थनेमध्ये होतात सहभागी. परभणीमधील खळी गावामध्ये डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन. शिबिराच्याद्वारे पूरग्रस्त रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध. साताऱ्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला लंडनच्या संचालिका कॅथरीन पार्सन्स यांची सदिच्छा भेट. पार्सन्स यांनी संग्रहालयातील विविध दालनांची केली पाहणी. नागपूरच्या 4.5 वर्षीय वरदा तिमांडेची पूरग्रस्तांना मदत. चिमुकलीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिला 5,000 रुपयांचा धनादेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेच्या 2,500 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विमा. तर कर्मचाऱ्यांची वेतनवाढ लवकरच. पालिका आयुक्तांची माहिती. दुर्गापूजेदरम्यान अभिनेत्री काजोलला चुकीच्या पद्धतीने स्पर्श. गैरवर्तनाचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल. शाळेच्या विकासासाठी शिक्षण विभागाचा निर्णय. सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन होणार. शिक्षणाची दशा आणि दिशा बदलण्यासाठी महत्त्वाचं पाऊल. मृत व्यक्तीला पाठवलेली आयकर विभागाची नोटीस उच्च न्यायालयानं केली रद्द. निधनाची माहिती कळून देखील आयकर विभागाकडून नोटीस. मृताच्या पत्नीच्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाकडून नोटीस करण्यात आली रद्द. सोलापूर पालिकेच्या 25 घंटा गाड्यांचं लोकार्पण. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लोकार्पण. पालिकेला जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 38 घंटा गाड्या मंजूर. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना नियमित करा. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या युवकांचं भावना गवळी यांना निवेदन. मागासवर्गीय शिक्षक संघटना अक्कलकोटचे अध्यक्ष महांतेश्वर कट्टमणी यांची पूरग्रस्तांना मदत. 1 महिन्याचं वेतन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आलं जमा. जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये रंगली खंडा स्पर्धा. 42 किलोच्या तलवारीसोबत तरुणांनी केल्या कसरती. गडावरील दसरा मर्दानी दसरा म्हणून जाहीर करा. संस्थांची राज्य सरकारकडे मागणी. परभणीमध्ये अपप्रवृत्तीच्या पुतळ्याचं गोदापात्रामध्ये विसर्जन. साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. अतिवृष्टीनं रावण जाळण्याच्या ऐवजी बुडवण्याचं समोर. चंद्रपूरमध्ये गेल्या 4 महिन्यामध्ये विविध महसूल मंडळांमध्ये 65 वेळा अतिवृष्टी. सप्टेंबर महिन्यात 55,741 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांना 7,33 लाख रुपये भरपाई वितरणाचं काम सुरू. मुलुंडमधील रस्ते प्रकल्पाच्या चौकशीचे महापालिकेला उच्च न्यायालयाचे आदेश. 2 सदस्यीय समिती करणार चौकशी. 19 वर्षीय मुलानं दाखल केलेल्या याचिकेची कोर्टानं घेतली दखल. जीएसटी कपातीमुळे विजयादशमीच्या मुहूर्तावर वाहन आणि घर खरेदीची मोठी उलाढाल. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 1,000 कारची विक्री. 350 पेक्षा अधिक कुटुंबांचा गृहप्रवेश. सिंधुदुर्गच्या शिरोडा वेळाघर समुद्रामध्ये 8 पर्यटक बुडाले. 4 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश. 4 जण बेपत्ता असलेल्या 4 पर्यटकांचा शोध सुरू.
सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी मध्ये केमिकल कंपनीला भीषण आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. आगीमध्ये कोणीही जखमी नाही. वर्ध्याच्या दारोड्यामध्ये देवीच्या विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा नदीमध्ये बुडून मृत्यू. एनडीआरएफ पथक आणि स्थानिक मच्छीमारांच्या वतीनं आता त्यांचा शोध सुरू. अहिल्यानगरमध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या तलाठ्याला सर्पदंश. जामखेडमधील खासगी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नाशिकमध्ये दोघांचा मृत्यू. हातामध्ये काळे झेंडे घेत महापालिकेच्या विरोधात नागरिकांचं आंदोलन. रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करा अन्यथा आंदोलनाचा इशारा. अकोल्यातील ग्राम पारडीमधील शेतकऱ्याची विष प्राशन करत आत्महत्या. कर्जाच्या चिंतेमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या. सरकारकडून कुटुंबियांना मदत देण्याची मागणी. कल्याणमध्ये केडीएमसी कचरा कंत्राटदाराच्या कारभारामुळे नागरिक त्रस्त. कचरा संकलनासाठी पैसे मागत असल्याचा आरोप. तर असा काही प्रकार होत नसल्याचं केडीएमसीचं स्पष्टीकरण. बीडमध्ये नुकसानग्रस्त शेताची परिस्थिती पाहून हृदयविकाराच्या झटक्यानं शेतकऱ्याचा मृत्यू. पावसानं शेतातील सोयाबीन कापूस पूर्णपणे उद्ध्वस्त. बारामतीमध्ये अधिकाऱ्यानं घेतली 29,000ची लाच. बांधकाम उपअभियंत्याचा लाच घेतानाचा व्हिडिओ आला समोर. कल्याणमधील आनंदवाडी परिसरामध्ये 2 गटात राडा. पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच 2 गट आपापसात भिडले. कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. घटनेचा व्हिडिओ समोर. धाराशिवच्या व्यापाऱ्याची थेट बिहारमधून फसवणूक. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 4 लाख रुपयांना ऑनलाईन गंडा. सायबर पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल. जालन्यामध्ये आष्टीत अवैध देशी दारूचा सुळसुळाट. एका हॉटेलमध्ये देशी दारूची विक्री होत असताना व्हिडिओ व्हायरल. पोलीस कारवाईची मागणी. सांगलीमधील नेलकरंजी गावात संपत्तीसाठी मुलानं वडिलांना काढलं घराबाहेर. बहिणीला देखील तिच्यावर जीवघेणा हल्ला करत खोटी तक्रार. वडील आणि मुलीची पोलिसांमध्ये तक्रार. जळगावमध्ये 2 कुटुंबातील जुन्या वादाला हिंसक वळण. मध्यरात्री तरुणाची धारदार शस्त्रानं वार करत हत्या. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. नाशिक पोलिसांची टवाळखोरांवर कारवाई. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांचा चोप. 109 टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई. नात्यातलीच 9 वर्षीय बालिकेवर अत्याचार. आरोपीला 25,000 रुपयांच्या दंडासह 5 वर्षांचा कारावास. भंडाऱ्यामध्ये देहव्यापार करणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड. मुख्य आरोपीसह 3घांवर गुन्हा दाखल. घटनास्थळावरून 21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नागपूरमध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीवर पोलिसांची कारवाई. आरोपीची गुन्हा केलेल्या परिसरामध्ये काढण्यात आली धिंड. हवेतून जमिनीवर मारा करणारी पाकिस्तानची एक यंत्रणा बेचिराख. 4 ते 5 लढाऊ विमानं पाडले. भारतीय वायुदल प्रमुख AP सिंग यांचा दावा. पाकव्याप्त काश्मीरमधील झेलमच्या खोऱ्यामध्ये हजारो लोक रस्त्यावर. पाकिस्तानी सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन. रावळकोटकडून मुझफ्फराबादकडे मोठ्या संख्येनं आंदोलक निघाले. सोनम वांगचुक यांच्या अटकेला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान. सोनम वांगचुक यांच्या पत्नीची सुप्रीम कोर्टामध्ये धाव. पतीचे पाकिस्तानसोबत कनेक्शन असलेले आरोप खोटे. दाखल केलेल्या याचिकेमध्ये दावा. तालिबानी परराष्ट्र मंत्री भारताच्या दौऱ्यावर येणार. पहिल्यांदाच भारतामध्ये तालिबानचा नेता येणार. अमीर खान मुत्ताकी 9 ऑक्टोबरला भारताच्या दौऱ्यावर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.